बोल. कुठे आहेस? हे काय? ही बोलायची पद्धत झाली? बोल ना, काय झालं? कम ऑन यार, तुला काहीच कसं वाटत नाही? एक तर मी तुला काल सरप्राईज द्यायला आले होते आणि तू गायब. मी ना एका महत्वाच्या कामासाठी बाहेर गेले होते. कसली बदललीस ना यार तू मोनिका, सिरियसली. म्हणजे एकेकाळी मी तुला रोज फोन करत नाही म्हणून तू माझ्याशी भांडत होतीस, आणि आता मी तुला सरप्राईज द्यायला आले तरी तुला काहीच वाटत नाही. ऐक ना, मी ना आता बिझी आहे. ओके ओके, मी तुझ्या डोहाळ जेवणाला येते. नाही 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 म्हणजे? म्हणजे नंतर बघू. नंतर नाही, आत्ता. मी आता बिझी आहे, प्लीज. फोनवर बोलायला मला वेळ नाही आत्ता. ओके, नो इश्यूज. मग आपण फेस टू फेस बोलूया. कधी? आत्ता. दार उघड, मी बाहेर आलीये. सरप्राईज. हाय मोनिका. सरप्राईज. हाय, तुला पण सरप्राईज. कोण आहे ग मोनिका? हॅलो आंटी. अरे हाय रिचा. हाय हाय गीता काकी. गीता काकी, तुमचा ड्रेस तर खूपच सुंदर आहे. थँक्यू. आणि कानातले एकदम टॉप क्लास. यु नो मोनिका, यू आर सो लकी की तुला अशी सासू मिळाली. आय एम सॉरी, मी जरा ओव्हर फ्रेंडली होतीये का? पण काकू, मी काय करू, मी अशीच आहे. मला फ्रेंड्स खूप आवडतात आणि नवीन फ्रेंड्स तर खूपच जास्त आवडतात. ए मोनिका, आमचा एक फोटो काढ. स्माइल. ए बघू बघू कसा आलाय फोटो. ए वाव, मस्त आलाय. यु नो आंटी, आम्ही एवढ्या सॉलिड फ्रेंड्स आहोत ना, पण इट वॉज माय बॅड लक की मी मोनिकाचं लग्न अटेंड नाही करू शकले. पण त्याच्या आधी आपण यु नो. रिचा, आपण आज जाऊन बोलूया ना. कोण गाई? कोण? हाय आजी. सॉरी. ओ, ही मोनिकाची मैत्रीण रिचा. मैत्रीण? हो हो. रिचा, ओळख झाली ना, आज जाऊन बोलूया. मग लग्नात नव्हती ती? ते काय ना आजी, लग्नाच्या आदल्या रात्रीच मला US ला जावं लागलं म्हणून मी लग्न अटेंड नाही करू शकले. ओ. पण त्या दिवशी आम्ही भेटलो ना, आम्ही खूप गप्पा मारल्या. मला अजूनही आठवतं ते सगळं. पण आपल्या गप्पा अजून पूर्ण झालेल्या नाहीये बरं का. आणि अर्धवट राहिलेल्या गप्पा पूर्ण करायची हीच योग्य वेळ आहे. काय? आपण आज जाऊन बोलूया ना. मी बघते. हे चंद्राला. अगं बाई, चंद्र आला. वा, छान आहे नाही?
काय ग गीता, तो चंद्र व्यवस्थित आहे ना? नाही तर तुझ्या वेळेचं आठवत आहे काय हो आई? हे वाव यार, पण आपण याचं करणार काय आहोत? अगं डोहाळ जेवणासाठी यावर ना मोनिकाला बसवायचं आणि मस्तपैकी फोटोज काढायचे. काय मोनिका याच्यावर बसणार आहे? हो हो हो, खूप खूप कूल पिक्स येतील हा, सिरियसली मस्त मस्त एकदम. रिचा, पीजेस नको ना मारूस प्लीज. बरं, मी ना तुमच्या सगळ्यांसाठी एक सरप्राईज आणले. सरप्राईज? सांगू मोनिका? सांग ना. बघा आलंच. तुम्ही बसा, मी आलेच आता. बसा बसा बसा, जा. आई ग देवा, काय माहिती. हा कोण? माहित नाही का विचार. हेच माझं सरप्राईज आहे. हा कृणाल. बस ना बाबा बस. हा फोटोग्राफर आहे आणि हा मॅटर्निटी फोटोशूट करतो. म्हणजे म्हणजे यु नो, प्रेग्नेंट लेडीजचे वेगवेगळे पिक्स क्लिक करणे. आय मीन टू से की हा एक अल्बम बनवणार आणि त्याचं नाव असणार मॅटर्निटी फोटोशूट. अगं बाई, हो का? पण आता हे काय नवीन? एक काम करा, आता तूच यांना सांग आणि थोडं समजावून सांग. कसं आहे, मॅटर्निटी फोटोशूट म्हणजे असं समजा की काही गोड आठवणी कलेक्ट करण्याची एक नवीन पद्धत. म्हणजे आपण वाढदिवस किंवा पिकनिक याचे फोटोज कधीही काढू शकतो, पण मॅटर्निटी फोटोशूट हे काही नेहमी होऊ शकत नाही. मोनिका, काकू, आजी, मॅटर्निटी पिरियड हा एका बाईच्या आयुष्यातला खूप महत्वाचा पिरियड असतो. आणि या ज्या आठवणी असतात ना, त्या कुठेतरी त्या बाईपुरत्याच मर्यादित राहतात. समजा काही आठवणी कायमच्या लक्षात ठेवायच्या असतील तर काय करायचं? म्हणजे मूल जन्माला आल्यानंतर, ते चालायला लागल्यानंतर, धावायला लागल्यानंतर आपण जेव्हा हे सगळे फोटोज बघतो ना, त्याची गंमतच काही वेगळी. आता तू म्हणालास ना, तर मला माझे विक्रांतच्या वेळचे दिवस आठवले. आणि मला आर्यन आणि अथर्वच्या वेळेचे. पण बघा ना, ह्या तुमच्या आठवणी आहेत. तुम्ही त्यावेळेला कसे दिसायचात हे तुम्हाला माहिती आहे, पण बाकीच्यांचं काय? कल्पना चांगली. हे काही फोटोग्राफ्स आहेत आधी केलेल्या शूट्सचे. कसे वाटले? छान. रिचा, दिस इज ऍक्च्युली ब्युटिफुल. हे खूप मस्त आहे. मग मी डन समजू? पण आपल्याला काही प्रॉप्स लागतील शूटसाठी. प्रॉप्स म्हणजे एक्झॅक्टली काय लागेल? काही मॅटर्निटी गाऊन्स येतात वेगवेगळे, त्यानंतर सुंदर मुकुट घेऊ शकतो आपण किंवा स्टिकर्सही वापरू शकतो. हो, पण मला एक सांगा, याला खर्च किती येईल? खरं तर 2.5 लाखापर्यंत खर्च जातो, पण आपल्यासाठी 2 लाखात मी करेन. एवढे? दॅट्स ॲब्सोल्युटली ओके. मी करेन मॅनेज. आई, पैशांपेक्षा जास्त एन्जॉयमेंट आणि मेमरीज महत्वाच्या आहेत ना.
पण आपल्याला बाळाचे बाबा सुद्धा लागतील. कारण कसं आहे ना, ते आल्यानंतर मला खूप छान छान थीम्स सुचतील. मग आपण तुमच्या दोघांचं एकत्र शूट करू. साऊंड्स ग्रेट. मी आत्ता फोन करते. बोल. कुठे आहात तुम्ही? मी एकदा सांगितलं ना, मी हॉस्पिटलमध्ये. विक्रांत प्लीज लवकर घरी या ना. ऍक्च्युली इकडे रिचा आली आहे, माझी मैत्रीण. तिचा एक फ्रेंड आहे कृणाल म्हणून. तो मेटर्निटी फोटोग्राफर आहे. मेटर्निटी फोटोग्राफर म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये वेगवेगळ्या स्टेजेसचे फोटोज काढतो तो. विक्रांत जस्ट इमॅजिन, काही वर्षांनी आपण जेव्हा ते फोटोज बघू तेव्हा किती मस्त वाटेल. त्याला आपलं पण फोटोशूट करायचंय. ऍक्च्युली दिस इज व्हेरी एक्साइटिंग. आपण प्लीज फोटोशूट करूया का? 2 लाख लागणार आहेत. 2 लाख? विक्रांत, फोटोग्राफीचे आजकाल तेवढेच घेतात. ठीक आहे. 1 मिनिट होल्ड करा विक्रांत. ऍक्च्युली विक्रांत आत्ता नाही येऊ शकत आहेत, ते हॉस्पिटलमध्ये आहेत. काहीच हरकत नाही. ते जर उद्या सकाळी असतील तर मग आपण उद्या सकाळी करू. ओके ओके. विक्रांत, उद्या आपण फोटोशूट करू शकतो ना? ग्रेट. आता तुम्ही आरामात आलात तरी चालेल. बाय. डन. मोनिकाला 2 लाख रुपये हवे. 2 लाख कशासाठी? प्रेग्नन्सी फोटोशूट. अरे बापरे. जाऊ द्या ना, निदान ती आनंदी तरी राहील. म्हणूनच मी सुद्धा काही बोललो नाहीये तिला. फक्त तिच्या होला हो म्हणालो. नाहीतर हे फोटोशूटचं मला काही आवडलेलं नाहीये. विक्रांत, काही गोष्टी मनाविरुद्ध झाल्यानंतर सुद्धा मनाला शांत ठेवायची सवयच करून घेतली आहे मी आता. मग इच्छा विच्छा राहिल्या बाजूला. असो. मग डोहाळ जेवण? ते सुद्धा त्यातलंच एक. जबाबदारी घेतली म्हणजे पूर्ण करायलाच हवी, नाही का? ओके आंटी, येतो मग आम्ही. डोहाळ जेवणाला यायचंय नक्की? हो हो नक्की. तू थांब ना. तू कशाला जाते? आंटी ॲक्च्युली काय ना, माझ्या बाकी फ्रेंड्स पण आहेत, मला त्यांना भेटायचंय. सो आता जाते. हो आई. ऍक्च्युली रिचाच्या भरपूर मैत्रिणी आहेत आणि आत्ता सुद्धा गेल्यानंतर ती 2-3 पार्टीज अटेंड करणारच असेल, बरोबर ना रिचा? बरं, उशीर खूप झालाय, निघा तुम्ही. आणि घरी पोचलीस ना की फोन कर. हा, ओके. बाय बाय. आलेच.
रिचा? हॅलो? हॅलो मोनिका, बाहेर ये ना लवकर. काय? अरे मला तुझ्याशी बोलायचंय, बाहेर ये लवकर. पण कशाला? तू ये ना बाहेर. ओके, आले मी. ओके बाय. काय झालं? अरे काय? चल ना यार, क्या तू भी यहाँ पे कोई देख लेगा. चल आराम से, आराम से. काय झालं? बरं झालं गेला एकदाचा कृणाल. रिचा, काय झालंय? हे बघ मोनिका, मी जोपर्यंत तुझ्या तोंडून सगळं ऐकत नाहीये ना, तोपर्यंत मला अजिबात झोप येणार नाहीये. कम ऑन यार रिचा. प्लीज सांग ना मोनिका, प्लीज टेल मी. काय सांगू? हे तेच मूल आहे ना मोनिका? लग्नाच्या एक दिवस आधी तू मला सांगितलं होतंस की तुझे प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आलेत म्हणून. प्लीज मला खरं सांग, हे तेच मूल आहे ना? मोनिका कम ऑन, टेल मी. कम ऑन यार, त्या रात्री पार्टी बस. व्हॉट आर यू सेइंग मोनिका? हे ते मूल आहे? हाऊ डिड यू मॅनेज ऑल दिस? हे सगळं कसं केलंस तू? कम ऑन, दुसऱ्या दिवशी तुझं लग्न होतं. झालं मॅनेज रिचा. हाऊ? कसं मॅनेज झालं? गंडवलं विक्रांतला. सगळ्यांना. हे बघ मोनिका, प्लीज मला असं अर्धवट काही सांगू नकोस. मला सगळं व्यवस्थित नीट सांग. काय सांगितलं, कसं त्यांना कसं पटवलं? ओके. लग्नाच्या आदल्या दिवशी आपल्याला कळलं होतं की मी प्रेग्नंट आहे. दुसऱ्या दिवशी लग्न होतं आणि मग हनीमूनला जाणारच होतो. सो सगळं बिल विक्रांतवर फाडायचं ठरवलं मी. वेळच नव्हता माझ्याकडे रिचा, आणि मला कुठल्याही परिस्थितीत विक्रांतशी लग्न करायचं होतं. अरे माझं क्रेडिट कार्ड असं हातचं कसं जाऊ देऊ मी? तू सॉलिड आहेस. तुला जराही भीती नाही वाटली? नाही वाटली भीती. आणि रिचा, ते सगळं खूप पुढे गेलंय हं? आणि खूप सेफली पुढे गेलंय. सो प्लीज मोनिका, एक लास्ट क्वेश्चन प्लीज. रिचा प्लीज, एक लास्ट क्वेश्चन. ओके फाईन. तू मला सांगितलं होतंस की विक्रांत गायनाक आहे, बरोबर? स्टील ही डिडंट. रिचा, तुला एका प्रश्नाचं उत्तर हवं. बोनस म्हणून मी 4 प्रश्नांची उत्तरं दिलेत, कारण आदल्या रात्री तू माझ्या बरोबर होतीस. दॅट्स इट. आता हा विषय इकडे संपवायचा. बेटर. आता निघतेस का अजून ड्रामा करायचा आहे? हां.